लेख गेला आहे तर कामात ध्यान लागेल वाटत. नाही असं काय नाही. काय नाही म्हणजे मला काय दिसत नाही काय? समजा ठीक असेल ना ग. ए भीमा आहे की संग, तू नका काळजी कर. राहून राहून एकच काळजी वाटते हाय का बाळू गंगेला काय बोलला तर नसेल. तसं त्याचं काय सांगता येत नाही, पण आपण सांगून दाडलं आहे तर काही बोलू नग, नंतर त्याने गप राहायला पाहिजे. या पलीकडे काय बोलणार आपण? माझ्या जीवाला का घोर लागला आहे रात्रीपासनं काय समजणं झालंय. सारखं असं वाटतं हाय का काहीतरी झालं असेल. काय होतंय तू काय विचार करत नका, कामावर ध्यान दे. वय मला तुझं काळजी वाटते हाय, काय बी झालं नसेल. जाऊ द्या. आय आलो ग. भीमा बाळू अरे तुम्ही आलात बी. काय रे भीमा, अरे लगेच का आला? आलो. आलो म्हणजे आम्हाला दिसतंय आलात की का आला ते विचारतो आहे. काय झालं आहे का भीमा? नाही म्हणजे अरे बोल की खडा खडा. बावला समजा समजला. हेनरी, काही विचार केला की नाही? विचार? कसला विचार? आपले बोलणे झाले आहे त्याच्यावर. कशावर? यो असे काय करताय? अयो तू असं काय करतेस? स्पष्ट शब्दात सांगितलं तर मला पण कळेल की मग तुम्ही. बर सांगते. गुंडू, आम्ही खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तू आत जा. हा, माझ्या समोर बोलला तर काय होईल? अयो त्याला कशाला आत पाठवतेस मग तुम्ही? बस गुंड. बस गुंडू काय बस गुंडू? तुला आत जा म्हणते ना मी. नाही, आधी मला कारण सांग. हो गुंडू, आम्ही जे बोलणार आहोत ना ते खूप महत्वाचे आहे आणि लहान मुलांनी ऐकायचे नसते, ते पाप लागते. अयो पाप. अयो असं काय बोलणार रे तू? तुम्ही गप्प बसता का जरा? तुला आत जा म्हणले ना. तू शहाणा आहेस ना, जा आत जाऊन खा. हा, यो यो तुम्हाला काही कळतं की नाही? अयो मी काय केलं? मी त्याला आत जा म्हणून सांगते आणि तुमचं बस गुंडू काय चाललंय? अयो ते आपलं असंच सांगितले. माझ्या सांगण्याला काहीतरी कारण आहे. त्याच्या समोर काही गोष्टी बोलायच्या नाही. आधीच आपला गुंडू त्या बाळूच्या नादी लागून आपल्याशी उलट बोलतोय. त्याच्या समोर सगळ्या गोष्टी बोलल्या तर आपल्याला वाईट समजेल तो. अयो वाईट आपल्याला गुंडू. अयो बरं मी काय विचारत होते, ते लग्न मोडण्यासाठी काही विचार केला की नाही अजून? अजून नाही, विचार चालू आहे. चालू आहे. कधी पूर्ण होणार तुमचा विचार? लग्न झाल्यावर? हे लग्न कसे जुळले ते बघा आधी. एवढा मोठा शेठजी हे लग्न का लावून देत असेल? अयो मी पण तोच विचार करतोय. अयो हा चमत्कार झाला कसा म्हणतो मी? या मागे कोण आहे ते बघितले पाहिजे. आणि तात्या म्हणतोय तसे या मागे जर बाळू असेल ना तर शांत बसून चालणार नाही. तसेही काळी जादू करतोच तो. जास्त भ्या वाटत होतं तेच झालं. तरी सांगत होतो नग दाड आहे म्हणून. समधी थांब म्हणत होते पण ह्यो ऐकायलाच तयार नाही. हा
वाटतच होतं काहीतरी होणार. बाळू तुला भूक लागली आहे का? हा अरे बोल की. अरे सारखं सारखं तुम्ही तेच बोलताय, मग काय बोलून उपयोग आहे का? अरे असं का बोलतो आहेस बाळू? तुझा विचार केला तर असं बोलतो आहेस का? माझा विचार काय? माझा विचार मी सांगतोय ती तुम्हाला कळतंय का? बाळा सांग बोलतो आहेस, आम्हाला शिकवणार का तू आता? बाप तुम्ही जरा शांत व्हा बरं, नाही तर तुम्ही आज जावा. हा तरी नशीब बाहेर जावं म्हणत नाही, तेवढं म्हण म्हणजे मोकळं होईल. बाप तुम्ही तरी जरा समजून घ्या की. का परते की वाकड्यात जायच पाहिजे. मी या वाकड्यात जातो वय. तो कसा बोलतोय दिसत नाही का? बाप कोणत्या परिस्थितीत हाय हे तरी बघा. हा हे त्याचीच बाजू. त्याचं समज बरोबर आहे असंच सांगत राहा त्याला. मी सांगते त्याला. बघा जमतंय का? नाही तर सांगा आम्हाला घर सोडून जा म्हणून. तेवढं झालं का तुमच्या मनागत होईल ना. आता आम्ही सरळ सांगितलं नव तुम्हाला, पण तुम्ही ऐकत नाही म्हणल्यावर मी तरी काय बोलणार सांगा. काय बी सांगू नका, ऐकत जा माझं बी कधी. चल रे भीमा बोलू दे त्यास.